जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय प्रश्नपत्रिका 2022ची बघत आहोत। 2022चा हा पेपर आहे। कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहे ते माहिती नाही, परंतु अतिशय महत्त्वाचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे प्रश्न येणारी जे तुमची न्यायालय भरतीची परीक्षा आहे त्या परीक्षाकरता अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर व्हिडिओला सुरुवात अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। बघा, जिल्हा न्यायालय पेपर 2022, ठीक आहे। मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न आहेत। तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, ठीक आहे। पहिला प्रश्न, व्यक्ती किंवा संस्थेची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्मरणिका प्रकाशित करतात त्याला काय म्हणतात? ठीक आहे। एखादी व्यक्ती किंवा संस्था असेल, जर 75 वर्ष पूर्ण झाली असेल तर आपण त्याला काय म्हणतो? रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हरित महोत्सव की अमृत महोत्सव? ठीक आहे। तर बघा, ठीक आहे, 75 इयर्स 75 वर्ष जेव्हा पूर्ण होते त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अमृत महोत्सव। ऑप्शन नंबर 4, ठीक आहे। काय म्हणतात? अमृत महोत्सव। आता बघा, रौप्य महोत्सव केव्हा म्हणते तर जेव्हा 25 वर्ष पूर्ण होतात तेव्हा रौप्य महोत्सव म्हणतात। त्यानंतर 50 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सुवर्ण महोत्सव म्हणतात, ठीक आहे। त्यानंतर हीरक महोत्सव कशाला म्हणतात तर 60 वर्ष जर पूर्ण झाले तेव्हा हीरक महोत्सव म्हणतात। आणि शतक, ठीक आहे, 100 वर्ष पूर्ण झाले त्याला शतक महोत्सव असे म्हणतात। ओके। त्यानंतरचा प्रश्न बघा, दुसरा, लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, ठीक आहे, पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला, याला म्हणतात ना रिकामी जागा, ठीक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, परंतु अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला, याला म्हणतात ना काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर 3, अति तिथे माती, ठीक आहे। काय म्हणतात? अति तिथे माती। नेक्स्ट प्रश्न बघा, तिसरा, भावकर्तृक क्रियापद नसणारे वाक्य ओळखा, ठीक आहे। भावकर्तृक क्रियापद नसणारे वाक्य आपल्याला ओळखायचे आहे। तर कोणते असेल? ऑप्शन नंबर बघा 4, मुलांनी खोटे बोलू नये, हे भावकर्तृक क्रियापद नसणारे वाक्य आहे। बाकीचे 3 ऑप्शनमध्ये दिसत आहे ते तिन्ही भावकर्तृक क्रियापद आहेत, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न, अर्जुनाला मासा दिसला, ठीक आहे। अर्जुनाला मासा दिसला, आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे, ओके ना। प्रयोग, तर कोणता प्रयोग असेल? ऑप्शन नंबर ए बघा, कर्मभाव प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, तिसरं बघा कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे भावे प्रयोग, ठीक आहे। तर अर्जुनाला मासा दिसला, कोणता प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो? कोणता प्रयोग आहे? तर तो आहे कर्तरी प्रयोग, ठीक आहे। कोणता आहे? कर्तरी प्रयोग, ओके। आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर बघा, इथे अर्जुनाला, कर्त्याला ला हा प्रत्यय लागलेला आहे, जिथे कर्त्याला प्रत्यय लागले असते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात, ठीक आहे। कर्माला प्रत्यय लागले असेल तर कर्मणी प्रयोग, आणि कर्त्याला व कर्माला दोघालाही प्रत्यय लागलेले असेल तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे ही कोणत्या विभक्तीचे अव्यय आहेत? ठीक आहे। आपल्याला या ठिकाणी विभक्ती विचारल्या विद्यार्थी मित्रांनो, तर कोणत्या विभक्तीचे अवयव आहेत? ठीक आहे। तर कोणती विभक्ती आहे? प्रथमा, चतुर्थ, पंचमी आणि षष्ठी, ठीक आहे। आता बघा, विभक्ती जर म्हणलं तर टोटल 8 विभक्ती आहेत, आपल्याला माहिती आहे। प्रथमा, ठीक आहे, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि 8वी कोणती आहे? संबोधन, ओके। 8वी विभक्ती कोणती आहे? संबोधन। तर कडून, करवी हे कोणत्या विभक्तीचे उदाहरण आहे? तर ते आहे तृतीय विभक्तीचे उदाहरण, ऑप्शन नंबर 1। आता प्रथमा विभक्ती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही, ठीक आहे।
कोणतेही प्रत्यय लागत नाही त्याला आपण काय म्हणतो, प्रथमा विभक्ती म्हणतो. आणि द्वितीय विभक्ती म्हणजे काय, तर द्वितीय विभक्तीमध्ये सला नाते हे प्रत्यय लागते. ठीक आहे, सला नाते, सला ते हे एकवचनी आणि सला नाते हे अनेक वचनीला प्रत्यय लागते. कर्त्याला किंवा कर्माला सला नाते हे प्रत्यय लागलेले असेल तर ते द्वितीय विभक्ती आहे. त्यानंतर तृतीय विभक्ती आपण बघितली. चतुर्थ विभक्ती बघा. चतुर्थ विभक्ती काय, ठीक आहे, चतुर्थ विभक्ती म्हणजे काय, तर चतुर्थ विभक्तीला सुद्धा सला नाते हे प्रत्यय लागतात. जे प्रत्यय द्वितीय विभक्तीमध्ये लागतात तेच प्रत्यय चतुर्थ विभक्तीमध्ये सुद्धा लागतात. फक्त इथे दान आणि भेटीचा संबंध येतो. ठीक आहे, दान आणि भेटीचा संबंध येतो चतुर्थ विभक्तीमध्ये. त्याच्यानंतर पंचमी विभक्ती येतो. ठीक आहे, पंचमी विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय लागतात, तर ऊन आणि हून. ठीक आहे, ऊन आणि हून. मी गावाहून आलो, माझ्यापेक्षा किंवा माझ्याहून माझा भाऊ किंवा माझ्याहून अमन मोठा आहे, मी गावाहून आलो. ठीक आहे, अशा प्रकारची आपल्याला उदाहरण देता येईल. त्यानंतर पंचमी. त्याच्यानंतर षष्ठी बघा. षष्ठी विभक्तीला, षष्ठीला कोणते प्रत्यय लागतात, तर चा ची चे चा. ठीक आहे, चा ची चे चा हे षष्ठीला प्रत्यय लागतात. नंतर आहे सप्तमी. सप्तमी विभक्तीला कोणते प्रत्यय लागतात, तर त इ आ. ठीक आहे, त इ आ हे सप्तमी. आणि संबोधन, तर संबोधनमध्ये काय असते, संबोधनमध्ये एक वचनाला प्रत्यय लागत नाही, अनेक वचनाला प्रत्यय लागतात. ठीक आहे, एक वचनाला प्रत्यय लागत नाही, अनेक वचनाला प्रत्यय लागते. ओके, प्रथमामध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट बघा. त्यानंतरचा 6वा प्रश्न बघा. निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे काय. ठीक आहे, निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे काय, तर काय होणार, ऑप्शन नंबर 3 इंद्रनीळ. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे 7वा. जोड्या लावा. ठीक आहे, जोड्या जुळवा. अ गट दिला आहे आणि ब गट आपल्याला दिलेला आहे. 2022चा हा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, लिपिक भरतीचा. आता बघा, गट अ मध्ये काय दिलं, एकाच काळात हयात असलेले. एकाच काळात हयात असलेले याला आपण काय म्हणू शकतो, समकालीन. काय म्हणू शकतो, समकालीन. नंतर बघा, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले असा आहे असा. ज्याने पुष्कळ ऐकले आहे वाचले असा, आपण त्याला काय म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणेल, ठीक आहे, त्याला आपण म्हणू बहुश्रुत. ठीक आहे, नंतर बघा, ज्याचे वर्णन करता येत नाही असे. ज्याचे वर्णन करता येत नाही असे कोण, अवर्णीय. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. आणि नंतर बघा, ज्याला मुळे बाळे नाहीत. ज्याला मुलं बाळं नाहीत त्याला आपण काय म्हणतो, तर ज्याला मुलं बाळं नाही त्याला काय वाचलं मग आपल्याला, निपुत्रिक. म्हणजेच काय झालं आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 3. 3, 2, 4 आणि 1. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा 8वा. संयोजन म्हणजे काय. ठीक आहे, संयोजन म्हणजे काय, काय म्हणतात त्याला, तर संयोजन म्हणजे काय, सांधा. ऑप्शन नंबर ए बघा, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. सांधा, मिलाप आणि जोड हे तिघांचा अर्थ काय, तिघांना काय म्हणतात, संयोजन म्हणतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न बघा. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून, ठीक आहे, काय म्हणते, बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते त्याला रिकामी जागा म्हणतात. तर बघा काय म्हणतात, ज्या कर्माचे लिंग वचन, ठीक आहे, त्याच्या लिंग आणि वचनाप्रमाणे बदलत नाही, कर्त्याचे रूप लिंग आणि वचनाप्रमाणे बदलत नाही, त्याला आपण काय म्हणतो. ठीक आहे, ओके, काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो भावे प्रयोग. काय म्हणतो, भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय, तर भावे प्रयोग एक सिंपल ट्रिक कशी ओळखायची, तर भावे प्रयोगामध्ये जो सब्जेक्ट आहे आणि जो ऑब्जेक्ट आहे या दोघालाही प्रत्यय लागलेले असेल, कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते, त्याला आपण काय म्हणतो, भावे प्रयोग. जसं उदाहरण बघा, पोलिसाकडून
चोर किंवा मांजराकडून उंदीर पकडला गेला. पोलिसाने चोराला पकडले किंवा मांजरीने उंदराला पकडले. ठीक आहे, हे उदाहरण आपल्याला देता येईल भाव्य प्रयोगाचे. नेक्स्ट बघा, गेला होता क्रियापदाचा प्रकार ओळखा. 10वा प्रश्न आहे. गेला होता क्रियापद कोणते ते आपल्याला सांगायचं आहे. शक्य क्रियापद. शक्य तर नाही होऊ शकत. शक्य म्हणजे काय, आईच्याने, ठीक आहे, पोळी बनवते किंवा स्वयंपाक बनवते, डोंगर चढवते, हे शक्य क्रियापद झालं. दुसरं बघा साधित क्रियापद. तिसरं संयुक्त आणि चौथं सिद्ध क्रियापद. तर काय होणार, गेला होता कोणते क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त क्रियापद. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा 11वा प्रश्न आहे. पुढे दिलेल्या पर्यायी उत्तरातून पत्रलेखनाचे वैशिष्ट्य असलेला पर्याय निवडा. ठीक आहे, पत्रलेखनाचे वैशिष्ट्य असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर ऑप्शन 1 बघा, दिलेल्या विचाराला अनुसरून साधक बाधक विचार मांडणे म्हणजेच पत्रव्यवहार होय का, तर नाही. दुसरं बघा, योग्य व निवडक विचारांची आकर्षक व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच पत्रव्यवहार आहे का, तर नाही. ओके, त्यानंतर बघा 11वा प्रश्न आपण बघत आहोत. तिसरं बघा, उगीच पल्ला न लावता आवश्यक तेवढ्याच गोष्टीचा उल्लेख करणे म्हणजेच पत्रलेखन होय का, तर नाही. तर आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 4. लेखी दिलेल्या निरोपामध्ये आपले मनोगत नेमक्या शब्दामध्ये मांडणे त्याला आपण काय म्हणू, पत्रलेखन म्हणू. ठीक आहे, पत्रलेखन कशाला म्हणायचे, तर जे लेखी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे बोलायचे आहे, जे मांडायचे आहे, फक्त तेच मांडणे त्याला आपण लेखी म्हणू, लेखी पत्रलेखन असं म्हणू. ठीक आहे. नेक्स्ट बघा 12वा प्रश्न. दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. दिशाभूल म्हणजे काय, दिशा चुकणे, भुरळ पडणे, भ्रम होणे, विचाराचा गोंधळ होणे. तर खालीलपैकी सगळेच बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. दिशाभूल म्हणजे काय, तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे, 13वा प्रश्न आहे. सुपीक शब्दासाठी विरुद्धार्थी नसलेल्या शब्दाचा अचूक पर्याय निवडा. ठीक आहे, सुपीकसाठी विरुद्धार्थी कोणता शब्द नाही ते आपल्याला सांगायचं. तर कोणता शब्द नाही, सुपीकसाठी कोणता विरुद्धार्थी शब्द नाही, तर कोणता नाही, सुबत्ता, ऑप्शन नंबर 4. बाकी हे जे 3 आपल्याला ऑप्शन दिसत आहेत ते सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. नेक्स्ट बघा 14वा प्रश्न. ठीक आहे, आधाररहित जोडाक्षराचा योग्य गट ओळखा. ओके, तर कोणतं असेल, पुण्य कन्न वन्न, मान्य धान्य कल्याण, पन्ने कन्नेन आम्ही आणि तुम्ही दोन्ही काना. ठीक आहे, मराठी ग्रामरवर जास्त प्रश्न विचारण्यात आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, फक्त सी आणि डी बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट बघा, थोडं फास्ट घेऊया. 19वा प्रश्न आहे. सॉरी, 14वा झाल्यानंतर 15वा प्रश्न बघा. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली. ठीक आहे, बघा, शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला होता. आपल्याला काय ओळखायचं आहे, वाक्य ओळखायचं आहे. कोणतं वाक्य आहे, केवल की मिश्र वाक्य, केवल व मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि मिश्र वाक्य. ठीक आहे, तर कोणतं वाक्य असेल विद्यार्थी मित्रांनो, बघा 15वा प्रश्न, ऑप्शन नंबर 4 मिश्र वाक्य. ठीक आहे, कारण, त्यामुळे, म्हणून असे जर शब्द येत असेल तर ते मिश्र वाक्य होते. नेक्स्ट बघा, भाववाचक नामांचा अचूक पर्याय निवडा. ठीक आहे, भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्या नामाला आपण बघू शकत नाही, बघू शकत नाही, त्याला फक्त आपण फील करू शकतो. जसं आपुलकी, पाटीलकी, माणुसकी, सौंदर्य, गरिबी, श्रीमंती, मृत्यू, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते सगळे भाववाचक नामामध्ये येतात. ज्याला आपण फक्त फील करू शकतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. बघा, फसवेगिरी, लुच्चेगिरी, दांडगाई आणि लबाडी याला आपण पाहू शकतो का, नाही, फक्त फील करू शकतो.
त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. नंतर ऑप्शन नंबर 2 बघा, हिमालय, सह्याद्री, सातपुडा आणि अरवली हे तिन्ही चारी पर्वताचे नाव आहेत. हे काय विशेष नाम आहे. कोणत्याही व्यक्तीचं किंवा वस्तूचं जेव्हा विशेष नाम असते, एक्झॅक्टली नाम असते, त्याला विशेष नाम असे म्हणतात. नंतर बघा ऑप्शन नंबर 3 सोने, चांदी, तांबे आणि लोखंड. ठीक आहे, हे काय तर हे आहे पदार्थवाचक नाम. काय आहे? पदार्थवाचक नाम. ठीक आहे, पदार्थवाचक नाम म्हणजे काय? ज्याला आपण मोजतो किंवा ज्याला मोजता येते त्याला पदार्थवाचक. कापड, पाणी, साखर हे सगळे पदार्थवाचक आहे. नंतर हरी, वामन आणि लक्ष्मण नारायण हे सुद्धा विशेष नाम आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा 17वा प्रश्न आहे, बहुव्रीही समाजाचे उदाहरण ओळखा. ठीक आहे, बहुव्रीही समाज. आता बघा बहुव्रीही समाज म्हणजे काय? महत्त्वाचा समाज आहे ज्या ठीक आहे, ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसते. ठीक आहे, ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे नसते. ठीक आहे, त्या पदाशिवाय इतर पदाचा अर्थबोध होतो. जे दोन्ही पद आहे ते महत्त्वाचे नसते आणि त्या पदाशिवाय वेगळ्याच पदाचा अर्थबोध होतो, त्याला आपण बहुव्रीही समाज म्हणतो. जसं एक उदाहरण पहा सिंपलमध्ये. ठीक आहे, लंबोदर. तर लंबोदर हा शब्द 2 शब्द मिळून बनलेला आहे. ठीक आहे, एक आहे लंब आणि दुसरं आहे उदर, आणि या 2 शब्द मिळून एक शब्द बनलेला आहे लंबोदर. ओके, ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आपलं उत्तर काय होणार? ऑप्शन नंबर 1 चक्रपाणी आणि अनंग. ठीक आहे, 2 किंवा जास्त शब्दापासून एक शब्द बनतो आणि त्याचा काही अर्थ नसतो, त्याला आपण काय म्हणतो? बहुव्रीही समाज. ठीक आहे, नेक्स्ट बघा, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेमध्ये आणणे म्हणजेच काय? ठीक आहे, म्हणजे काय होणार तर भाषांतर. त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन नंबर 4 भाषांतर. त्यानंतरचा प्रश्न बघा, कायमचे लक्षात राहणारे या शब्दसमूहासाठी एक शब्द वापरून केलेले वाक्य कोणते? आता बघा कायमचे लक्षात राहणारे याच्यासाठी एक शब्द आपल्याला वापरायचा आहे. म्हणजेच काय? ही गोष्ट चिरंतन आहे. दुसरं बघा, तो कायम आठवणीत राहील अशी. ठीक आहे, आजचा सामना अस्मरणीय होता. हे सुद्धा एक बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अजय तात्पुरता स्मृतीत राहील, हे सुद्धा येईल का? तर कायमचे लक्षात राहणारे म्हणजेच काय तर बघा ऑप्शन नंबर सी बरोबर आहे याचा. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी आजचा सामना अस्मरणीय होता म्हणजे कधीही विसरू शकत नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर 3 फक्त सी बरोबर. ओके, नेक्स्ट बघा, प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले. ठीक आहे, या वाक्यातील पाणावले या शब्दाचे क्रियापद ओळखा. ठीक आहे, आता बघा पाणावले या शब्दाचे क्रियापद आपल्याला सांगायचे आहे. तर काय होईल? पाणावले म्हणजे काय? साधित क्रियापद आहे. कोणते क्रियापद आहे? साधित. नेक्स्ट बघा, भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. भावकर्तरी प्रयोगाचे आपल्याला वाक्य ओळखायचे आहे. तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 आकांक्षाला घरी पोचण्यापूर्वी सांजावले. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा 22वा, तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. अजून आपल्याला समासावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तोंडी लावणे म्हणजेच काय तर अलुक तत्पुरुष समास. कोणता समास आहे तो? तोंडी लावणे म्हणजे कोणता समास आहे? अलुक तत्पुरुष समास. ओके, आणि 23वा प्रश्न बघा, संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखा. ठीक आहे, संयुक्त वाक्य नसलेले वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. तर काय होईल? ऑप्शन नंबर 3 जेव्हा एसटी सुटली तेव्हा अंतुसेठने आपले डोळे पुसले. ठीक आहे, जेव्हा तेव्हा असे जे शब्द येत असेल त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न 24वा प्रश्न बघा, थंडा फराळ या म्हणीचा समर्पक वापर असलेली वाक्यरचना कोणती? ठीक आहे, थंड फराळ.
थंडा फराळ. थंडा फराळ म्हणजे काय? तर थंडा फराळ म्हणजे बघा, पर्यायी उत्तरे एक आपलं बरोबर आहे, त्याच्यामध्ये ए आणि सी बरोबर आहे. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपविले. आणि सी बघा, राम घरी उशिराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपविले. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, कुठे कुठे, दूर दूर, पुढे पुढे, हळूहळू हे शब्द कोणत्या अभस्त प्रकारातील आहे? तर कोणत्या अभस्त प्रकारातील आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पूर्णाभस्त शब्द आहे ते. कोणते आहे? पूर्णाभस्त शब्द. त्यानंतर बघा, विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी कोणती? ठीक आहे. विरोधी अर्थ सांगत आहे अशी जोडी आपल्याला शोधायची आहे. क्वेश्चन नंबर 26 बघा. ठीक आहे. तर काय असेल? विंसवादी संवादी, वियोगी योगी हे तर नाही होणार. नंतर विश्वास श्वास हे सुद्धा नाही. आणि विनाश नाश दोन्ही एकच आहे. पण आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. आणि इथे काय असेल? फक्त ए बरोबर आहे. म्हणजेच काय? फक्त ए बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ओके. ऑप्शन नंबर काय होणार? 2 आपलं बरोबर होणार. त्यानंतरचा बघा प्रश्न, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे किंवा वाढविले या वाक्याच्या क्रियापदावरून ठीक आहे, या वाक्याच्या क्रियापदावरून प्रयोग ओळखा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले, प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आई वडिलांनी मुलांना, बघा मी आत्ताच सांगितलं होतं की भावी प्रयोग असेल हा. का बरं? कारण भावी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते. आई वडील बघा, नी हा प्रत्यय लागलेला आहे आणि मुलांना ना हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच काय? भावी प्रयोग होणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच क्रियापद असते त्या वाक्यास काय म्हणतात? बघा, एकच उद्देश आणि एकच क्रियापद जिथे असते, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य म्हणतो. काय म्हणतो? केवल वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, अलंकार ओळखा. ठीक आहे. अलंकार म्हणजे काय? दागिना. तर अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. भिंत खचली, कलतून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त, धर्मशाळा तिच्या कोलारी बसुनी पारवातो, खिन्न नीरस एकांत गीत गातो. ठीक आहे. हे आपल्याला ओळी दिलेल्या आहे आणि आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर कोणता अलंकार असेल? चेतना गुणोक्ती, सबोक्ती, अतिशोक्ती आणि अन्योक्ती. ठीक आहे. कोणता अलंकार असेल? तर ऑप्शन नंबर 2 सबोक्ती. ठीक आहे, स्वभावोक्ती. नेक्स्ट बघा, खिडकीत कितीक ठीक आहे, लाडूत नदीत या शब्दाची संधी कोणती ते ओळखा. बघा, संधी आपल्याला दिलेली आहे. ऑप्शन नंबर 1 बघा, पररूप संधी, 2 पूर्वरूप संधी, 3 विसर्ग उकार संधी आणि 4 प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. खिडकीत, कितीक, लाडूत आणि नदीत कोणती संधी आहे? ठीक आहे. कोणती संधी आहे? तर ऑप्शन नंबर 2 पूर्वरूप संधी आहे. कोणती आहे? पूर्वरूप संधी. नेक्स्ट बघा, आज रात्री शेवटचा खेळ होईल. ठीक आहे. आज रात्री शेवटचा खेळ होईल. हे वाक्य प्रश्नार्थी, नकारार्थी, भविष्यकाळात कसे होईल? बघा, दोन्ही याच्यात आपल्याला बनवायचे आहे. प्रश्नार्थी तर बनवायचे आहे, परंतु नकारार्थी आणि भविष्यकाळ याच्यामध्ये हे वाक्य बनवायचे आहे. तर बघा, आज रात्री शेवटचा खेळ का होणार नाही? हे तर होणार नाही. नंतर बघा, आज रात्री शेवटचा खेळ होईल का? हे आपलं बरोबर आहे. होईल का हे आपण भविष्यकाळामध्ये सांगितलेलं आहे. आणि नंतर बघा, आज रात्री शेवटचा खेळ होईलच असे नाही. ठीक आहे. आणि हे नकारार्थी सांगितलं आहे. म्हणजे आपलं बी आणि सी बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 बघा, बी व सी बरोबर फक्त. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी केवल वाक्य ओळखा. केवल वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. आताच आपण बघितलं केवल वाक्य म्हणजे काय. तर ठीक आहे, तर केवल वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. तर केवल वाक्य म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर 3 बघा, केवल वाक्य कोणते असेल? आदिवासी जंगलात शिकार करून कंदमुळं शोधून खात असत. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य.
हे केवळ वाक्याचं काय उदाहरण आहे. त्यानंतर बघा 33वा प्रश्न, संयुक्त वाक्याचे उदाहरण ओळखा. आता संयुक्त वाक्याचे उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे. तर काय ऑप्शन नंबर 1, आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो. ठीक आहे, म्हणून, त्यामुळे हे असे जर शब्द येत असेल तर त्याला संयुक्त वाक्य आपण म्हणतो. नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न 34, इतपत, मुद्दाम, झणझण ही शब्दरूप अवयवाची कोणती रूपे दर्शवतात. ठीक आहे, शब्दरूप अवयवाची कोणती रूपे दर्शवतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर कोणती रूपे दर्शवतात? ऑप्शन नंबर 4, रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. ते काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे, नेक्स्ट बघा ऱ्हस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. ठीक आहे, ऱ्हस्व आणि दीर्घ. तर काय असेल? मी आणि तू. कुठे आहे? मी आणि तू. ऑप्शन नंबर ए आणि बी फक्त याच्यामध्ये काय बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजे काय. बघा, वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर पद परिस्फोट म्हणतो. काय म्हणतो? पद परिस्फोट. ओके, नंतर बघा व्यतिरेकवाचक शब्दयोगी अवयवाचा गट ओळखा. आता बघा व्यतिरेकवाचक शब्दयोगी अवयव आपल्याला सांगायचे आहे. कोणते आहे? तर पर्याय उत्तरमधून बघा काय उत्तर असेल आपलं. तर 37वा प्रश्न ऑप्शन नंबर 1 फक्त ए व सी बरोबर, म्हणजेच शिवाय, खेरीज, विना आणि विना वाचून परता. ठीक आहे, हे 2 आपले बरोबर आहेत. नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही. ठीक आहे, इंग्रजी भाषेमधून कोणता शब्द आलेला नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर कोणता शब्द आलेला नाही तर पगार. पगार हा शब्द इंग्रजी भाषेतून आलेला नाही. बाकी हे शब्द इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. पेपर, तिकीट आणि मीटर हे शब्द इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. पगार हा शब्द आलेला नाही. तर मग पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे तर पोर्तुगीज. ठीक आहे, पोर्तुगीज या भाषेतून पगार हा शब्द आलेला आहे. नेक्स्ट बघा 39, जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात. बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे लिंग कर्माच्या लिंग वचन व पुरुषास अनुसरून असते तेव्हा ते कोणते प्रयोग असतात ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते प्रयोग असते तर कर्मणी प्रयोग. कोणते प्रयोग असते? कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आणि 40वा प्रश्न शेवटचा प्रश्न बघा, लागवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ठीक आहे, लागवी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे तर लंपट होणार. बाकी हे जे 3 ऑप्शन आहेत ते समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलावरचे प्रश्न कव्हर करूया.